हॅलो विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वीची कविता, त्या कवितेचं नाव आहे बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजे काय तर पहा, बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम, सगळ्यात चांगलं. कारण या ठिकाणी कवीनं आपल्याला शीर्षकच दिलेलं आहे. काय दिलेलं शीर्षक? द बेस्ट. बी द बेस्ट, चांगले बना, चांगले बना, सर्वात चांगले बना. इथं कवीने आपल्या डिग्री वापरलेली आहे. कोणती डिग्री आहे? पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. गुड, बेटर, बेस्ट. बी द बेस्ट ही कविता आपल्याला लिहावायची आहे. ही कविता आपल्याला पाहायची आहे. या कवितेमध्ये कवी कोण आहे? डग्लस मॅलॉक. डग्लस मॅलॉक या कवीने ही कविता आपल्या पुढे सादर केलेली आहे. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना, सर्वात चांगले बना. तत्पूर्वी आपण की पेज नंबर 3 वरची कविता आहे. सी द पेज नंबर 3. पेज नंबर 3 वर आपण डायरेक्ट जायचंय. चिटचॅटला आपण थोडी बदल देऊ. चिटचॅट पाहायचं म्हणलं की आपल्याला 15 मिनिटांमध्ये ही कविता होत नाही, आणि म्हणून आपल्याला या कवितेतील शब्द जे आहेत, अवघड शब्द आपण लिहून घेतो. पहिला शब्द इथे दिलेला आहे स्क्रब. स्क्रब, SCRUB. स्क्रब मीन्स SCRUB. स्क्रब म्हणजे लहान झाडा झुडपांनी, लहान झाडा झुडपांनी व्यापलेला भूप्रदेश. भूप्रदेश. दुसरा शब्द आहे रील. RILL. रील म्हणजे छोटा प्रभाव. प्रभाव, प्रभाव. तिसरा शब्द आहे मस्की अँड बास. मस्की, मस्की अँड बास. अँड बास. मस्की अँड बास. नेम ऑफ ए फिश. माशाचे नाव. माशाचे नाव आहे. तिसरा शब्द आहे क्र्यू. चौथा शब्द आहे तो क्र्यू. क्र्यू म्हणजे जहाजावरील, जहाजावरील काम करणारे माणसे. क्रू म्हणजे जहाजावरील काम करणारे कामगार. कामगार. नंतर आहे लेझर. लेझर, LESSER. लेझर म्हणजे महत्वाचा नाही असा. महत्वाचा नाही, महत्वाचा नाही. आणि शेवटचा शब्द आहे ट्रेल. TRAIL. TRAIL. ट्रेल म्हणजे छोटा रस्ता. छोटा रस्ता किंवा लहान रस्ता. लहान रस्ता. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अवघड शब्द आपण पाहिलेले आहेत. अजून एक वेळेस मी सांगतोय, इथं स्क्रब म्हणजे लहान झाडा झुडपाने व्यापलेला भूप्रदेश किंवा भूभाग. दुसरा शब्द आहे रील. RILL. रील म्हणजे प्रभाव, छोटा प्रभाव, स्ट्रीम. मस्की अँड बास, माशाचे नाव आहेत. क्र्यू, जहाजावरील काम करणारे कामगार. आणि लेझर, लेझर म्हणजे महत्वाचा नाही. आणि ट्रेल म्हणजे छोटा रस्ता किंवा नॅरो पाथ, अरुंद रस्ता. आता आपण या कवितेमध्ये डग्लस मॅलॉक याने ही कविता इतकी सुंदर लिहिलेली आहे, अतिशय
सोपी कविता आहे. या कवितेमध्ये कवीने 4 अलंकार वापरलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत? मेटाफॉर, रूपक अलंकार त्या ठिकाणी वापरलेला आहे. ॲलिट्रेशन, अनुप्रास अलंकार वापरलेला आहे. रिपिटेशन, पुनरावृत्ती अलंकार वापरलेला आहे. आणि शेवट आहे यामध्ये अँथिसिस, विरोधाभास अलंकार वापरलेला आहे. इथं कवीने हे 4 अलंकार वापरून ही कवितेची सौंदर्य, गोडवा आणि शोभा अतिशय चांगल्या प्रमाणे वाढवलेली आहे, सौंदर्य वाढवलेले आहे. चला तर आता आपण या कवितेकडे जाऊयात. आता मी प्रथम पेज नंबर 3 वरचे पहिला स्टांजा आपण पाहतोय. बी द बेस्ट, सर्वात चांगले बना. इफ यू कांट बी ए पाइन, इफ यू कांट बी ए पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, इफ यू कांट बी ए पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, उंच अशा टेकडीवरचं तुम्हाला पाइन वटवृक्ष जर होता नाही आलं तर बी ए स्क्रब इन द व्हॅली, बट बी ए स्क्रब. पहा, पहिल्या कवितेमध्ये पहिल्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय बी द बेस्ट, सर्वोत्तम बना, सर्वात चांगले बना. इफ यू कांट बी ए पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, तुम्ही उंच अशा टेकडीवरच पाइन वटवृक्ष होता नाही आलं तर बी ए स्क्रब, एक छोटा, एक लहान झाडाझुडपांनी व्यापलेला भूभाग बना, असं कवी आपल्याला सांगतोय. पहिल्या यामध्ये काय म्हणतो तो? इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, तुम्ही उंच अशा पर्वतावरचं पाइन वटवृक्ष तुम्हाला होता नाही आलं तर तुम्ही काय करा? बी ए स्क्रब, बी ए स्क्रब इन द व्हॅली, दऱ्या खोऱ्यामध्ये झाडाझुडपाने जो व्यापलेला भूभाग आहे, किंवा नाही तर तुम्ही साधे झुडपे बना. पाइन वृक्ष होता नाही आलं तर छोटे साधे झाडे झुडपे बना. तिसऱ्या मध्ये बी द लिटिल स्क्रब, सॉरी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रेल, बी द बेस्ट लिटिल स्क्रब. तुम्ही त्या नदीच्या प्रवाहाच्या अवतीभोवती छोटे छोटे झाडे झुडपे बना. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द ट्रेल, बी ए बुश इफ यू कांट बी ए ट्री, बी ए बुश, बी ए बुश, झुडपे बना. इफ यू कांट बी ए ट्री, झाड नाही बनता आलं तर यू शुड बी अ बुश. इन द फोर्थ stanza the poet says that if you can't become a tree, if you can't become a tree, be a bush, be a bush, be a bush. If you can't be a pine tree, you should become a scrub, the best scrub in the valley, but be, if you can't be a tree, you should be a bush. In the fourth stanza the poet says that, या पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतोय तुम्हाला उंच अशा टेकडीवर पाइन वटवृक्ष नाही होता आलं तर तुम्ही काय करा? एक साधं झाड, छोटं झुडूप बना, की जेणेकरून ते झुडूप त्या प्रवाहाची सौंदर्य वाढवतं. ह्या पहिल्या स्टांजामध्ये. आता दुसऱ्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतोय? इफ यू कांट बी ए बुश, अ बीट ऑफ ग्रास. इफ यू कांट बी ए बुश, जर आम्हाला झुडूप नाही बनता आलं, अ बीट ऑफ ग्रास, तुम्ही गवताची मैदाने बना, गवताची कुर्ण बना. इफ यू कांट बी ए बुश, बी ए बीट ऑफ ग्रास. अँड सम हायवे हॅपियर मेक्स, अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि तुम्ही इतरांना, सर्वांना आनंदित करू शकाल, सर्वांना आनंद देऊ शकाल.
पहा अजून एक म्हणतोय दुसऱ्या कडव्यातील पहिली ओळ म्हणते इफ यू कांट बी अ बुश, जर तुम्हाला झुडूप बनता नाही आलं तर बी ए बीट ऑफ ग्रास, बी ए बीट ऑफ ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक, आणि जेणेकरून तुम्हाला हायवे अतिशय आनंद देऊन जाईल. इफ यू आर मस्की देन जस्ट ए बास, इफ यू आर मस्की देन जस्ट ए बास, जर तुम्हाला हे मस्की अँड बास काय आहेत, माशाची नाव आहेत. इथं कवी म्हणतो आपल्याला इफ यू आर ए मस्की देन जस्ट बी बास बट द लवलीस्ट बास इन द लेक. तुम्हाला मस्की अँड बास जर व्हायचं असेल तर काय करा माहिती आहे, मस्की अँड बास मीन्स द नेम ऑफ ए फिश, बी द लवलीस्ट बास इन द लेक, अतिशय चांगले मासे तुम्ही तळ्यातील बना. आता खाली म्हणतोय नंतर वी कांट ऑल बी ए कॅप्टन, आपण सगळेच कॅप्टन होऊ शकणार नाहीत. वी हॅव गॉट टू बी ए क्रू, वी हॅव गॉट टू बी क्रू, आपण कॅप्टन नाही बनता आलं तर झांजावरील काम करणारे कारागीर बना, कामगार बना, असं कवी म्हणतोय. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, देर इज अ बिग वर्क टू डू, आम्हाला अतिशय मोठं काम करावं लागेल, कष्ट करावे लागतील. अँड द लेजर टू डू, लेजर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर, आपल्याला जो काम करावायचं आहे, आपल्याला जे वर्क दिलेलं आहे, आम्हाला उंच अशा शिखरावर पोहोचवायचं आहे, त्यासाठी आम्हाला रातना दिवस कष्ट करावे लागतील, असंही कवी म्हणतोय. देर इज बिग वर्क टू डू, आपल्याला मोठं काम करावं लागेल. अँड देर इज लेझर, आणि त्या ठिकाणी काम करीत असताना अनइम्पॉर्टंट सुद्धा काम असेल. अँड द टास्क यू मस्ट बी डू इज द नियर, आणि त्याच वेळेस तुमचं कार्य जवळ आलेलं असेल. अशा प्रकारे या कडव्यामध्ये कवी म्हणतोय वी कांट ऑल दी कॅप्टन, आपण सर्वजणच कॅप्टन होऊ शकत नाहीत, तर आपल्याला कवी म्हणतोय बी ए क्रू, आपण जहाजावरील कामगार करणारी माणसं बना. नंतर कवी आपल्याला म्हणतोय तुम्ही कष्ट करा, मोठे काम करा, आणि काम केल्यानंतर आपण उंच अशा शिखरावर पोहोचू शकतो, असं या कवीचं म्हणणं आहे. आणि शेवटची जी स्टांजा आहे त्या शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय इफ यू कांट बी ए हायवे, इफ यू कांट बी ए हायवे देन जस्ट बी अ ट्रेल, जर आम्हाला मोठा महामार्ग नाही बनता आलं तर तुम्ही एक छोटा नॅरो पाथ बना. अकॉर्डिंग टू द डगलस मॅलॉक सेज दॅट इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल, आपल्याला महामार्ग नाही होता आला तर छोटा अरुंद रस्ता बना. इफ यू कांट बी द सन, इफ यू कांट बी अ सन बी अ स्टार, तुम्हाला जर सूर्य नाही बनता आलं तर तुम्ही तारे बना. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल, इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर फेल, तुम्ही जिंकलेला असाल किंवा हरलेला असाल, तुम्ही विजयी झालेला असाल किंवा अपयशी झालेला असाल, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही सगळ्यात सर्वोत्तम बना, चांगले बना, असं कवीला इथं म्हणायचं आहे. आता या कवितेमध्ये काय आपल्याला ॲलिट्रेशन दिलेलं आहे, अनुप्रास अलंकार दिलेला आहे. ॲलिट्रेशन, अनुप्रास अलंकार, काय आहे तो अनुप्रास अलंकार पाहता काय, बी इफ यू कांट बी अ पाईन, पहा अनुप्रास अलंकार कुणाला म्हणतात, ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन अनुप्रास अलंकार, अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार काय करतो, भाषेचा गोडवा, सौंदर्य, ध्वनी
व्यक्त करण्यासाठी आपल्याला अनुप्रास अलंकार या ठिकाणी वापरलेला असतो. फॉर एक्झाम्पल काय आहे? बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. बी द बेस्ट, पहा इथं अनुप्रास अलंकार कोणता आहे? बी द बेस्ट, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर you are, you are whatever you are. Be the best. Here the sound of the letter B has repeated. Sound. Here the poet used the sound B has repeated for the poetic effects. In this way, here we have seen a lot of alterations are there. For example, be a bush, be a bush. दूसरा है पहा, be a bush, be a bush if you can't be a tree. If you can't be a tree. या ठिकाणी सुद्धा here the poet used here the sound of the letter B has repetition as repeated for be a bush if you can't be a tree. Be sound has repeated for the poetic effect. Here the metaphor रूपक अलंकार, metaphor is also used here. metaphor रूपक अलंकार पहा, रूपक अलंकार मध्ये काय आहे? रूपक अलंकार समान गुणधर्माची तुलना, इथं तुलना नसते. समान गुणधर्माची तुलना इथं नसते. त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे दर्शवण्यासाठी मेटाफॉर रूपक अलंकार वापरलेला असतो. मग इथं कोणता आहे? द मस्की, इफ यू आर मस्की अँड बास. इफ यू आर मस्की अँड बास. If you are musky and bass. Musky and bass. Musky indirectly represented uncommon rare things people do, where the bass represent common day today. Now we have seen alliteration, metaphor or repetition. पुनरावृत्ती अलंकार. repetition पुनरावृत्ती अलंकार. repetition पुनरावृत्ती अलंकार. या अलंकारामध्ये हे अलंकार सुद्धा त्या कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतं. काही शब्द पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आलेले असतात. जसे की आपण पाहिलंय, बी ए बुश इफ यू कांट बी ए ट्री. इफ यू कांट बी ए बुश इफ यू कांट बी ट्री. बी ए बुश, बी अ बुश या पद्धतीने. बी अ बुश इफ यू कांट बी ट्री. ही तर बी आणि हे बी, ब साऊंड इज बिअर, रिपीटेड अगेन टू इन्क्रीज द ब्युटी ऑफ द पोएम. कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी कवीने या ठिकाणी अलंकार वापरलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये अँथिसिस, विरोधाभास अलंकार. पुनरावृत्ती अलंकार झाल्यानंतर अँथिसिस.
एंथेसिस विरोधाभास अलंकार. विरोधाभास अलंकार कोणता आहे? विरोधाभास अलंकार या ठिकाणी विरोधाभास अलंकार कोणता आहे? इथं या कवितेमध्ये विरोधाभास अलंकार आहे कॅप्टन अँड क्रू. कॅप्टन अँड क्रू. कॅप्टन कॅप्टन अँड क्रू. कॅप्टन अँड क्रू इथं विरोधाभास अलंकार आहे. का वापरलाय? ऍक्च्युली ऑपोजिट आयडियाज like a captain and crew have been used in the same like for changing an effect of drama in the poem. ड्रामा इन द पोयम या कवितेमध्ये कवीने एक नाट्यकरण केलेलं आहे आणि म्हणून इथं आपल्याला कवी म्हणतोय. या कवीने आपल्याला या कवितेमध्ये 4 अलंकार वापरलेले आहेत आणि त्या चारही अलंकाराच्या माध्यमातून त्यांनी कविता अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिलेली आहे. अजून एक वेळेस मी कविता मराठीमध्ये सांगतोय आणि नंतर आपण इथं पहा. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी ए पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. जर तुम्हाला उंच अशा शिखरावरचं पाईन वृक्ष होता नाही आलं तर बी ए स्क्रब. आपण एक साधं झुडूप बना. पण कसं झुडूप बना? बी द बेस्ट स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. त्या प्रवाहाच्या अवतीभोवती, बँक ऑफ द स्ट्रीम, त्या अवतीभोवती. बी ए बुश इफ यू कांट बी ट्री. झाड नाही बनता आलं तर आपण झुडूप बना. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो इफ यू कांट बी ए बुश. जर तुम्हाला बुश झुडूप नाही बनता आलं, बीट ऑफ ए ग्रास. बी ए बीट ऑफ ग्रास. तुम्ही गवताची मैदानी बना. अँड सम हायवे हॅपियर मेक्स. आणि इतरांना तुम्ही आनंद द्या. इफ यू आर ए मस्की देन जस्ट बी ए बास. जर तुम्हाला मस्की अँड बास बनायचं असेल, बट द लवलिएस्ट बास इन द लेक. तुम्ही काय करा? तळ्यामधील अतिशय चांगले मासे बना. त्या ज्या माशाचं नाव आहे मस्की अँड बास. वी कांट ऑल बी ए कॅप्टन. आम्ही सगळेच कॅप्टन होणार नाहीत. वी हॅव गॉट टू बी ए क्रू. आम्ही त्या जहाजावरील काम करणारे कारागीर बना. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देर इज बिग वर्क टू डू. आपल्यासमोर अनेक कार्य आहेत. अँड देर इज लेजर टू डू. आणि आमच्याकडे अनइम्पॉर्टंट सुद्धा कार्य आहेत. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तुमच्याजवळ जे चांगलं काम आहे ते काम व्यवस्थित करा. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतोय इफ यू कांट बी ए हायवे. जर तुम्हाला एक मोठा महामार्ग नाही बनता आलं तर देन जस्ट बी ए ट्रेल. एक छोटा मार्ग बना तुम्ही. नॅरो पाथ बना. इफ यू कांट बी द सन. जर तुम्हाला सूर्य नाही बनता आलं तर तारे बना. इट इजंट साईज दॅट यू विन ऑर यू फेल. बी द बेस्ट ऑफ द वॉट एव्हर यू आर. तुम्ही उंच अशा शिखरावर पोहोचण्यासाठी तुम्ही अपयशी व्हाल और यश तुम्हाला प्राप्त होईल. वॉट बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर. तुम्ही काय करा? अतिशय चांगले बना. यामध्ये ही कविता इथं कवीने इथं संपलेली अतिशय चांगली कविता आहे, सोपी कविता आहे. या कवितेमध्ये पहा विच आर द रायमिंग पेअर्स हिअर. हिल, रेल. नंतर आहे ग्रास, पास. नंतर आहे ट्रेल अँड फेल. अशा प्रकारे आपण इथं रायमिंग पेअर्स पाहिलेले आहेत. का लिहून द्यायचे तुम्हाला रायमिंग पेअर्स? पहा अजून एक सांगतोय या कवितेमध्ये रायमिंग पेअर्स कोणते आहेत? हिल, रेल, बास, ग्रास, ट्रेल अँड फेल. अशा प्रकारे इथं आपण रायमिंग पेअर्स आपण इथं पाहिलेल्या आहेत. आता या कवितेमध्ये शेवटचा एक प्रश्न फक्त विचारतोय व्हॉट इज द टायटल ऑफ दिस पोएम? बी द बेस्ट. दुसरा आहे व्हॉट इज द मेसेज गिव्हन ॲट द एंड? द पोएट हॅज गिव्हन द मेसेज बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी चांगले बना, सर्वोत्तम बना. अशा पद्धतीने इथं ही कविता आपण संपवलेली आहे. घरीच गेल्यानंतर आपण ही कविता वाचा. त्याची प्रश्नाची उत्तरं आपल्याला दिलेले आहे. त्या प्रश्न
प्रश्न वाचा आणि त्या वर्कशॉपमधील सगळे प्रश्नाची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने ही कविता इथं संपलेली आहे.